नमस्कार मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो दिवाळीचं कलेक्शन तुम्ही बघितलंच असेल, नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा, कारण समोर फेस्टिवल सुद्धा आहे। ते कलेक्शन आपल्या वेडिंगसाठी वगैरे पण युजफुल राहणार अशा पद्धतीचे कलेक्शन आहे, जे स्पेशल साडी कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि असेच काही कलेक्शन पुन्हा मी समोर घेऊन येणार आहे। सो आता जे कलेक्शन आहे ते आहे मिडी कलेक्शन। मोस्टली मी कॉटनचा इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून दिवसभर कम्फर्टेबल राहील आणि सगळे अफोर्डेबल प्राइस मध्ये आहेत। या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। सो लेट स्टार्ट। आणि सगळे छान छान कलेक्शन आहे। सो त्यामधलं मला पहिलं रिसीव झालेलं आहे ब्लॅक कलरचं मिडी ड्रेस रिसीव झालेला आहे। पूर्ण कॉटन मध्ये आहे, त्यामुळे इनर घालायची गरज आहे। या पद्धतीचा असं प्रिंट, पूर्ण फुल प्रिंट या ड्रेसवर केलेला आहे। 3/4 स्लीव्ज प्रोव्हाइड केलेली आहे। यामध्ये मला 38 साइज रिसीव झालेला आहे। सो अकॉर्डिंग तुमच्या साइज नुसार तुम्ही पिक करू शकता। पूर्ण ब्लॅक वर व्हाईट कलरची प्रिंट केलेली आहे। थोडं कॉटन असल्यामुळे ट्रान्सपरन्सी आहे, सो इनर घालायची गरज पडेल। आणि छान असं नेक दिलेला आहे फ्रंट साइडनी। स्क्वेअर कट मध्ये याचा नेक प्रोव्हाइड केलेला आहे आणि मधामध्ये असे व्हाईट बटन्स प्रोव्हाइड केलेले आहेत। सो या पद्धतीचा ड्रेस आहे आणि पार्टेशन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि पूर्ण फ्रॉक सारखं दिले। ओव्हरऑल जे ड्रेसची क्वालिटी आहे अगदी व्यवस्थित आहे ॲज कम्पेअर्ड टू प्राइस। यामध्ये थोडेसे या ठिकाणी स्लिट्स दिलेले आहेत, पार्टेशन दिलेलं आहे आणि या ठिकाणावरून फ्लेअर प्रोव्हाइड केलेला आहे। सो 2 पार्टेशन दिलेले आहेत। या ठिकाणी एक पार्टेशन आहे आणि या ठिकाणी एक पार्टेशन। जसं 2 भाग मध्ये इथं फ्लेअर प्रोव्हाइड केलेला आहे। इथून जो भाग आहे तो कंटिन्यूशन मध्ये आहे। प्लेन साइडला तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट घातल्यानंतर कसं दिसत आहे। सगळे ड्रेसेस जे आहेत ते थोडे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मी ऑर्डर केलेले आहेत, जेणेकरून कुणाला खूप डार्क कलर घालायला आवडतात, कुणाला अगदी फेंट कलर घालायला आवडतात। नेक्स्ट जे आहे ते आपलं व्हाईट कलर मध्ये या पद्धतीचं कुर्ता पॅटर्न सेम प्रिंट मध्ये होतं, खादी मध्ये, आणि कुर्ता होतं प्रॉपर वरचा आणि टॉप आणि बॉटम मध्ये त्याचं होतं। कुठलीच ओढणी त्यावर प्रोव्हाइड नव्हती। सो तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो जाऊन तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा, जर ज्यांना मिडी ड्रेस मध्ये जर वेअर करायचं नसेल आणि ही प्रिंट जर तुम्ही शोधत असणार। खूपदा असं होतं ना की काही थीम्स असतात ज्या ठिकाणी असे ड्रेसेस घालण्याची गरज पडतं। सो तो सुद्धा तुम्ही पिक करू शकता जर यामध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल। व्हाईट कलरचं प्रोव्हाइड केलेलं आहे। 3/4 स्लीव्ज आहे, यामध्ये पण पूर्ण हार्ट शेप मध्ये प्रिंट केलेली आहे रेड कलरची आणि स्क्वेअर नेक दिलेला आहे। यामध्ये मी एम साइज बोलवलेला आहे। सो या पद्धतीचं कॉटन असल्यामुळे आणि व्हाईट असल्यामुळे ट्रान्सपरंट आहे, इनरची गरज आहे। या ठिकाणावरून कंप्लीट पॅक केलेलं आहे। जसं आधीच्या ड्रेसमध्ये ओपनिंग होतं तशी कुठलीच ओपनिंग यामध्ये दिलेली नाही आहे। इथे पार्टेशन दिलेलं आहे फ्रॉक सारखं आणि बॅक साईडला टक करण्यासाठी लेस दिलेली आहे। सो ओव्हरऑल या पद्धतीचा फ्रॉक त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे। मिडी ड्रेस छान आहे, ओव्हरऑल घातल्यानंतर खूप अगदी व्यवस्थित दिसेल आणि बघताना खूप फ्रेश वाटतं। सो हे होतं आपलं सेकंड कलेक्शन। यामधलं थर्ड कलेक्शन थोडंसं स्लीवलेस मध्ये मी ऑर्डर केलेलं आहे। दोन्ही जे पॅटर्न होते स्टार्टिंगचे ते दोन्ही थोडेफार सारखे होते। हा पॅटर्न थोडं वेगळा आहे आणि थोडं लॉंग पण आहे। आधीचे जे होते मोस्टली गुडघ्यापर्यंत येईल, नीपर्यंत येईल या पद्धतीचे आहे। 38 साइज मी ऑर्डर केलेला होता। ओव्हरऑल जी कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे। इनर घालायची गरज पडेल कारण कॉटन मध्ये असल्यामुळे, आणि या ठिकाणी छान लेस दिलेले आहे फ्रंट साइडला टक करण्यासाठी। कॉलर नेक प्रोव्हाइड केलेला आहे अशा पद्धतीचा आणि इथे नेक लेस दिलेली आहे। या ठिकाणावर टक करण्यासाठी लेस दिलेली आहे, बॅक साइडला बांधण्यासाठी, आणि पूर्ण फ्लेअर मध्ये हा क्रिएट केलेला आहे खालच्या साइडला। ओव्हरऑल जी प्रिंट आहे ड्रेसची खूप अगदी व्यवस्थित आहे, छान आय कॅची आहे, अट्रॅक्टिव्ह वाटते। कलर पण अगदी व्यवस्थित आहे आणि लेंथ पण भरपूर मोठे, म्हणजे ऑलमोस्ट नीच्या खालीपर्यंत वेअर केल्यानंतर प्रॉपर फिटिंगला बसेल अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे। सो ओव्हरऑल पूर्ण ड्रेसवर एकसारखी प्रिंट प्रोव्हाइड केलेली आहे। बॅक साइडनी पण कंप्लीट नेक पॅक दिलेला आहे। सो हे होतं
आपलं थर्ड कलेक्शन. त्यानंतर यातले काही जे असे आहेत जे आपण नॉर्मली घरी पण घालू शकतो आणि बाहेर पण घालू शकतो. सो लास्ट जे आहे ते आपण प्रॉपर बाहेर घालण्यासाठी पण वेअर प्रोव्हाइड केलेली आहे. पूर्ण ड्रेसवर असं व्हाईट फ्लॉवर प्रिंट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. अगदी व्यवस्थित आहे. रबर प्रिंट म्हणू शकतो, थोडं रबर प्रिंट मध्ये आहे या पद्धतीने. आणि बलून पॅटर्न त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. फ्रंटचा नेक स्क्वेअर मध्ये दिलेला आहे आणि ॲज युजल दोन्ही ठिकाणी पार्टेशन दिलेलं आहे. सो या पद्धतीचं फ्रॉक सारखं पार्टेशन दिलेलं आहे आणि फ्रंट साईडने सिंगल टक्स यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, फ्रंटनी आणि बॅक साईडने सुद्धा. सो अशा पद्धतीचे. आणि बाकी जे ओव्हरऑल आहे खूप व्यवस्थित फ्लेअर दिलेला आहे. थोडंसं एक सॉलिड लुक क्रिएट करू शकतो आपण. आतापर्यंतचे जे होते थोडेसे काय म्हणू शकतो एक फ्लेअर तयार करणारे त्यामुळे. आणि फ्लेअर पण अगदी व्यवस्थित दिलेला आहे मिडी ड्रेसचं. अशा पद्धतीचं अगदी खूप छान आहे. इंग्लिश कलर असल्यामुळे पुन्हा युनिक दिसतंय. आणि यामध्ये मी एम साईज ऑर्डर केला होता. यामध्ये इनर दिलेली आहे, त्यामुळे कुठलेही एक्स्ट्रा इनर घालायची गरज पडणार नाही. आपलं आजचं ओव्हरऑल कलेक्शन कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सगळ्या कलेक्शन मधलं तुम्हाला कुठला ड्रेस आवडला ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. एकदा नक्की जाऊन चेकआउट करून भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.